नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय जो आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे. आपल्या मनातली नेगेटिव्हिटी, नकारात्मकता जास्तीत जास्त दूर कशी करता येईल आणि आपल्याला पॉझिटिव्ह कसं राहता येईल, सकारात्मक गोष्टींचा जास्त विचार कसा करता येईल किंवा आयुष्यातला जो काही स्ट्रेस आहे, जो काही त्रास आहे, मानसिक त्रास आहे, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असे वेगवेगळे विषय घेऊन आपण येत असतो. आणि बरेच विषय आत्तापर्यंत झालेले आहेत. त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि ज्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. तर आज आपण जे बोलणार आहोत ते आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न आणि उत्तरं ही कायम चालू असतात. प्रश्न आपल्याला समोर पडतात आणि उत्तरं आपल्याला शोधायची असतात. याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की आयुष्य हा प्रश्न आणि उत्तरांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय की एक प्रश्न सुटल्यानंतर दुसरा प्रश्न उद्भवणं हे अगदी ओघाने आलं आणि ते चालूच राहणार आहे. जोपर्यंत आयुष्य चालू आहे तोपर्यंत चालूच राहणार आहेत त्या गोष्टी. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नांचा विचार करायचा नाही, आपल्याला उत्तरं शोधायची आहे. त्याच्यावरती आपल्याला उत्तरांवरती आपलं लक्ष जास्त द्यायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण प्रश्नांवरती जास्त फोकस करतो की एखादा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात का आला किंवा तो का आलाच नसता तर किती बरं झालं असतं आणि आता तो आला तर आता त्याच्यामुळे माझं आयुष्य किती भयानक झालं आहे किंवा त्याच्यामुळे माझे इतर प्रॉब्लेम्स किती वाढलेले आहेत, त्याच्यामुळे मला किती आत्ता त्रास होतो आहे, किती सहन करावं लागतं आहे, सफर करावं लागतं आहे. आणि बाकीच्यांच्या आयुष्यात तर कधी तसं घडताना दिसत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं आहे, मग माझ्याच आयुष्यात असा प्रॉब्लेम का आला आहे किंवा ह्याच्या आधी सगळं सुरळीत चाललं होतं, मग आत्ता अचानकच असं का व्हावं किंवा मी काही तसं वाईट केलेलं नाही आहे, मग माझ्या बाबतीत हे असं का. असे बरेच प्रश्न का ज्या कुठल्याही काला कुठलंही उत्तर नसतं. आणि ते उत्तर शोधण्याऐवजी जो काही प्रॉब्लेम आत्ता आपल्या वाट्याला आलेला आहे किंवा जे काही प्रश्न आपल्यासमोर आहेत त्यांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. म्हणजेच काय की त्यांच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी किंवा त्याचा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हा मुद्दा तिथे बाजूला राहतो. आणि त्याच्याऐवजी तो प्रश्न माझ्या वाट्याला आलाच का किंवा तो प्रॉब्लेम माझ्या वाट्याला आलाच का ह्याच्यावरती विनाकारण पुन्हा पुन्हा त्याच्यावरती आपण फोकस टाकतो. तर इथे जे आहे ह्या गोष्टी म्हणजे प्रश्न आपल्या वाट्याला येतात किंवा प्रॉब्लेम्स आपल्या वाट्याला येतात हे आपल्या हातात नाही आहे किंवा ते आपण बदलू शकणार नाही आहे. आधी आपण जो व्हिडिओ केला होता की आउट ऑफ कंट्रोलवाल्या गोष्टी आणि विदिन कंट्रोलवाल्या गोष्टी, काय आपल्याला बदलायचं आहे हे आपण बघितलं पाहिजे. जे आपण बदलू शकत नाही आहोत किंवा जे आपल्या हातातच नाही आहे, ज्याच्यावरती आपलं नियंत्रणच नाही आहे, त्याच्यावरती विचार करून आपला वेळ आणि आपली शक्ती घालवण्यापेक्षा आज आपण काय करू शकतो किंवा आपल्याला कुठलं उत्तर शोधायचं आहे आणि ते कशा प्रकारे शोधायचं आहे ह्याच्यावर आपली एनर्जी आणि आपला वेळ जर आपण खर्च केला तर आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि आपल्याला प्रत्यक्ष त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आयुष्यातली कुठलीही दुर्दैवी घटना असेल, मग तो लॉस असेल, एखादं नुकसान असेल, आयुष्यातून एखाद्या माणसाचं निघून जाणं असेल, खूप दुर्दैवी घटना असेल, अपघात असेल, आजार असेल, गंभीर आजार असेल किंवा कुठलंही अपयश असेल, काहीही असू शकतं की जिथे मानसिक त्रास झालेला आहे जास्त प्रमाणात आणि आपण तिथे स्वतःला पुन्हा पुन्हा का हा प्रश्न विचारतोय आणि तो का प्रश्न विचारून काय होतंय, आपला त्रास अजून जास्त वाढतोय आणि आपल्याला त्या प्रश्नाचं जे उत्तर शोधायचं आहे किंवा आपल्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठीचा जो रस्ता हवा आहे तो रस्ता आपल्याला दिसतच नाही समोर असून सुद्धा. आणि त्या रस्ता दिसला तरी त्या रस्त्यावरती चालणं अवघड होतं. का? कारण आपण ह्या प्रश्नामध्येच गुंतून पडलोय. आपल्याला प्रश्नामध्ये गुंतून न पडता किंवा त्या प्रश्नाची चिकित्सा न करता एखादी गोष्ट माझ्या वाट्याला का आली, यायलाच नव्हती पाहिजे हा विचार करण्यापेक्षा आता ती माझ्या वाट्याला आलेली आहे तर त्याचा मी स्वीकार करतोय, कारण ते वाट्याला येणं हे माझ्या हातात नाही आहे. त्यामुळे जे आत्ता माझ्या वाट्याला आलेलं आहे, जे आत्ता माझ्या आयुष्यात आलेलं आहे त्याचा त्रास मला कसा कमी करता येईल, मला स्वतःची स्ट्रेंथ, स्वतःची ताकद कशी वाढवता येईल, मला स्वतःला त्याचं उत्तर शोधण्यासाठी काय काय करता येईल, कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करता येईल, कुठल्या कुठल्या गोष्टींची मला मदत घेता येईल, काय काय आत्ता सध्या उपलब्ध आहेत, माणसं जी असतील त्यांचा सपोर्ट मला कसा घेता येऊ शकेल किंवा
जी काही साधन सामग्री आहे, जे काही रिसोर्सेस आहेत इतर, त्यांची मदत घेऊन मला पुढे कसं जाता येईल ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार झाला पाहिजे. म्हणजेच आता समजा उदाहरणार्थ एखादं दुःख आहे, त्या दुःखातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला त्या दुःखाचा आधी स्वीकार करणं, त्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं, स्वतःला चांगल्या विचारांची सवय लावणं किंवा स्वतःला एखाद्या नवीन कामामध्ये नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी प्रेरित करणं, ह्या अशा काही मार्गांचा वापर असू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला ते दुःख हलकं करण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. एखादं अपयश, ते अपयश पचवण्यासाठी आपल्याला आपली स्ट्रेंथ किंवा ते अपयश पुन्हा येऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा यश मिळवण्यासाठीचे आणखीन वेगवेगळे जे मार्ग आहेत, किंवा ज्या कामामध्ये कसा बदल करायचा, किंवा नॉलेज अपडेट कसं करायचं, स्किल्स कसे डेव्हलप करायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष गेलं, म्हणजे उत्तरांकडे आपलं लक्ष गेलं तर आपल्याला त्या प्रश्नाचा त्रास होत नाही की हे माझ्या वाट्याला का आलं. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नांपेक्षा उत्तरांवरती जास्त लक्ष द्यायचं आहे, उत्तर आपण शोधायचं आहे. प्रश्न आपल्या वाट्याला जे येत आहेत त्याचा विचार न करता आपल्याला उत्तर शोधण्यामध्ये आपला वेळ आणि आपली एनर्जी जास्तीत जास्त द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आपला रस्ता शोधणं सोपं जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.